श्रोतोहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 25. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणामधील रुद्रसंहितेतील तृतीय खंडातील अध्याय 41 ते अध्याय 45 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये अध्याय 46 ते अध्याय 50 आणि या भागामध्ये आज आपण श्रवण करणार आहोत शिवपार्वतींचा विवाह सोहळा. चला तर या दिव्य भागाला सुरुवात करूयात. ब्रह्माजी नारदांना पुढील कथा सांगू लागले आणि ते म्हणाले, नारद, सर्वांना आनंदित करून भगवान शिव प्रसन्नतापूर्वक आपले सर्व गण, देवता, सिद्धमुनी आणि इतरांसह गिरिराज हिमालयाच्या निवासस्थानी गेले. हिमालयाची पत्नी मैना देखील भगवान शिवांची आरती करण्यासाठी सुंदर दिव्यांनी सजवलेले ताट घेऊन बाहेर पडली. त्यावेळी ऋषींच्या पत्नी आणि इतर अनेक महिलाही त्यांच्या सोबत होत्या. भगवान शिवांचे ते सुंदर रूप सर्वत्र तेजोमयी भासत होते. त्यांचे सौंदर्य आज लाखो कामदेवांसारखे होते. त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर 3 नेत्र होते. अंगकांती सतेज होती. सुंदर वस्त्र आणि अंगावरती सुंदर आभूषण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भर घालत होते. त्यांचा चेहरा अनेक चंद्राच्या चांदण्यांसारखा तेजस्वी आणि शीतल होता. एवढा सुंदर आणि मनमोहक जावई मिळाल्यामुळे हिमालय पत्नी मैना हिच्या सर्व काळज्या मिटल्या होत्या. ती आनंदित झाली आणि स्वतःच्या भाग्याचा हिवा करू लागली. भगवान शिवांना आपला जावई बनवून तिने स्वतःला कृतज्ञ मानले आणि आपली कन्या पार्वती आणि पती हिमालय त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाला धन्यता दिली. त्यावेळी ती आनंदाने भगवान शिवांची आरती करू लागली. आरती करताना देवी मैना मनामध्ये विचार करत होती की पार्वतीने महादेवांबद्दल सांगितल्याप्रमाणे ते त्याहूनही सुंदर आहेत. त्यांच्या रूपाच्या सौंदर्याने मनाला आनंद मिळतो आणि सर्व पापांचा, दुःखांचा नाश होतो. पुढे विधिवत आरती उरकून मैना आत गेली. त्याचवेळी पार्वतीच्या सखी तिच्या नशिबाचे कौतुक करत होत्या की तिला भगवान शिवांसारखा वर मिळाला. त्या मैनाला सांगू लागल्या की एवढा देखण्यावर आपण कोणाच्याही विवाहामध्ये पाहिलेला नाही. असा पती मिळाल्याने पार्वती धन्य आहे. भगवान शिवांचे सुंदर रूप पाहून ऋषीमुनींसह सर्व देवताही खूप आनंदित झाल्या. गंधर्व भगवान शिवांचे गुणगान गाऊ लागले. अप्सरा तेथे नृत्य करू लागल्या. त्यानंतर महादेवजी वरयात्रेतील उपस्थित सर्व मान्यवर पुढे जनवासाला गेले. त्यानंतर दुर्गेचा अवतार देवी पार्वती आपल्या कुलातील महिलांसह कुलदेवीची पूजा करण्यासाठी तिच्या खोलीमधून बाहेर पडली. ज्यांनी ज्यांनी पार्वतीला त्यावेळी तिथे पाहिले त्यावेळी ते फक्त तिच्याकडे पाहत राहिले. तिच्या सौंदर्याने ते मंत्रमुग्ध झाले. तिचे ते अनोखे सौंदर्य आपल्या नेत्रांनी पाहून भगवान शिव सुद्धा मोहित झाले. त्यानंतर पार्वतीने कुलदेवतेची प्रसन्नतापूर्वक रीतिरिवाजाप्रमाणे पूजा केली आणि आपल्या सखी आणि ब्राह्मण पत्नींसह पुन्हा राजवाड्यामध्ये परतली. दुसरीकडे मी, विष्णूजी आणि भगवान शिवही आपापल्या ठिकाणी परत आलो. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, गिरिराज हिमालयाने पार्वती आणि भगवान शिव यांना वैदिक मंत्राने स्नान घातले. त्यानंतर वैदिक आणि लौकिक रीतिरिवाजाप्रमाणे गिरिराज नंदिनी देवी पार्वतीला भगवान शिवांनी आणलेले वस्त्र आणि आभूषण प्रदान करण्यात आले. पार्वतीच्या सखींनी आणि तिथे उपस्थित असलेल्या ब्राह्मण पत्नींनी पार्वतीला त्या सुंदर वस्त्रांनी आणि रत्नजडित आभूषणांनी सजवले. त्यावेळी त्यांचा चेहरा चंद्रासारखा सुंदर आणि दिव्य तेजस्वी दिसत होता. हिमालय नगरामध्ये सण उत्सव सुरू झाला. लोकांचा आनंद ओसंडून वाहत होता. त्यावेळी हिमालयाने शास्त्राप्रमाणे नगरातील सर्व लोकांना विविध आभूषणे, धन, दान दिले. गिरिराज हिमालयाचे राजपुरोहित गर्गमुनी हिमालयाला म्हणाले, हे पर्वतराज, विवाहाची वेळ समीप आली आहे. तुम्ही भगवान शिव आणि या विवाहासाठी उपस्थित सर्व पाहुण्यांना लवकरात लवकर इथे बोलावले पाहिजे. तेव्हा शैलराजाचे मंत्री जनवासामध्ये गेले आणि सर्व देवांसह भगवान शिवांना बोलावले आणि लवकरात लवकर विवाह मंडपामध्ये येण्याचे आमंत्रण दिले. ते भगवान शिवांना म्हणाले, हे भगवान, कन्यादानाची वेळ समीप आली आहे. पंडितजी वधूवरांना बोलावत आहेत. तेव्हा सुंदर वस्त्र आणि आभूषणांनी सजवलेले भगवान शिव आपल्या वाहन नंदीवरती आरूढ झाले आणि सर्व देव आणि ऋषींसह विवाह मंडपाकडे निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे गण देखील होते जे भगवान शिवांची स्तुती करत नाचत होते, गात होते.
त्यावेळी मोठा उत्सव होत होता. शंख पटह अनेक गोमुख्य वाद्य वाजत होते. अप्सरा नाचत होत्या. देवता त्यांच्यावर चारही दिशांनी पुष्पांचा वर्षाव करत होते. अशा प्रकारे महादेव स्वतः त्या यज्ञ मंडपामध्ये पोहोचले. मंडपाच्या दारामध्ये त्यांची वाट पाहणाऱ्या पार्वतींनी त्यांना आदरपूर्वक नंदीपासून दूर केले आणि आत नेले. शैलराज हिमालयाने त्यांची भक्तिभावाने पूजा केली आणि विधीप्रमाणे त्यांची आराधना केली. त्यांनी भगवान श्रीहरी विष्णू, मी आणि सदाशिव यांना अर्घ्य दिले आणि आम्हाला सुंदर आसनांवर बसवले. त्यानंतर शैलराज हिमालयाची पत्नी इतर स्त्रियांसह त्या ठिकाणी आली आणि त्यांनी आपले जावई भगवान शिवांची आरती करून त्यांचे मधुपर्क अर्पण करून पूजा केली. त्यानंतर शैलराज हिमालयांनी मला, विष्णू ज्यांनी भगवान शिव यांना वेदीवर देवी पार्वती बसलेल्या ठिकाणी घेऊन गेले आणि मग तिथे बसलेले सर्व ऋषी, मुनी, सर्व देव आणि इतर सर्व लोक शिवपार्वतीच्या विवाहाची आतुरतेने वाट पाहू लागले. हिमालयाचे कुलगुरू राजपुरोहित गर्ग ऋषींनी पार्वतीजींच्या ओंजळीमध्ये तांदळ भरले आणि भगवान शिवांवर अक्षत टाकले. त्यानंतर पार्वतींनी दही, अक्षत, कुश आणि जलाने भगवान शिवांची आदरपूर्वक पूजा केली. पूजा करत असताना पार्वती भगवान शंकरांच्या दिव्य रूपाकडे पाहत आनंदित होत होत्या. गर्गमुनींच्या सांगण्याप्रमाणे पार्वतींनी त्यांच्या वराची शिवजींची पूजा केल्यानंतर त्रिलोकीनाथ महादेवांनी देवी पार्वतींची पूजा केली, जी त्यांची वधू होणार होती. अशा प्रकारे एकमेकांची पूजा केल्यानंतर वधूवर शिव आणि पार्वती तेथे वेदीवर बसले. त्यांचे ते रूप अतिशय तेजस्वी आणि मोहक होते. ते दोघेही खूप दिव्य दिसत होते. मग पुढे लक्ष्मीसारख्या सर्व देवींनी त्यांची आरती केली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, गर्गमुनींच्या आज्ञेनुसार शैलराज हिमालयाने कन्यादानाचा विधी सुरू केला. शैलराज प्रिया मैना, जी तिच्या पती हिमालयाच्या उजव्या बाजूला बसली होती, तिच्या हातामध्ये सोन्याचा कलश होता. शिवांची पाद्याने पूजा केल्यानंतर शैलराज हिमालयाने त्यांना सुंदर वस्त्र, आभूषण आणि चंदन अर्पण केले आणि ब्राह्मणांना म्हणाले, हे ब्राह्मण देवता, आता तुम्ही कन्यादानाचा संकल्प करा. आणि मग थोर ऋषीवर्य आनंदाने संकल्पाचे पठण करू लागले. तेव्हा हिमालयाने वराच्या रूपामध्ये बसलेल्या भगवान शिवांना आदरपूर्वक विचारले, हे शिवशंकर, पार्वतीचा विवाह कर्मकांडानुसार होण्यासाठी कृपया आपल्या कुळाची ओळख करून द्या. तुम्ही तुमचे गोत्र, प्रवर, कुळाचे नाव, वेदशाखा आणि सर्व काही ब्राह्मणांना सांगावे. गिरिराजाचा हा प्रश्न ऐकून भगवान शिव गंभीर झाले आणि काहीतरी विचार करू लागले. जेव्हा सर्व देव ऋषीमुनींनी भगवान शिवांना असे शांत पाहिले, तेव्हा या संदर्भात तेही काहीही बोलले नाहीत, शांत राहिले. तेव्हा हे सर्व पाहून कन्येच्या बाजूचे काही लोक त्यांच्यावरती हसायला लागले. नारद, हे पाहून तू ताबडतोब पार्वतीचे पिता शैलराज यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, हे पर्वतराज, भगवान शिवांना त्यांचे गोत्र विचारून तुम्ही मोठा मूर्खपणा करत आहात. ब्रह्मा विष्णूंना देखील त्यांचे कुळ गोत्र माहीत नाही, तर इतरांना कसे कळणार? भगवान शिव निर्गुण आणि निराकार आहेत. ते परमात्मा आहेत. ते निर्गुण, ब्रह्मनिरास आणि सर्वोच्च आहेत. ते स्वतंत्र देव आहेत. त्यांचा कुल गोत्र यांच्याशी काहीही संबंध नाही. हे सर्व केवळ मानवाने निर्माण केलेले दिखाऊपण आहेत. भगवान शिव त्यांच्या इच्छेनुसार रूप आणि अवतार धारण करतात. पार्वतींनी केलेल्या तीव्र तपश्चर्येचा हा परिणाम आहे, ज्यामुळे तुम्ही भगवान शिवांचे वास्तविक रूप पाहू शकत आहात. शैलराज, भगवान शिव वंशरहित असूनही कुलीन आहेत. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, तुझे बोलणे ऐकून शैलराज हिमालयाच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली होती ती नाहीशी झाली. आणि मग आम्ही सर्व देवांनी तुझे आभार मानले की तू या कठीण परिस्थितीमध्ये अतिशय हुशारीने हे प्रकरण मिटवलेस. मग तेथे उपस्थित सर्व विद्वानांनी सांगितले की आमचे हे परम भाग्य आहे की आज या जगाला निर्माण करणारे, आत्मसाक्षात्काराचे अवतार असणारे, रोज नवनवीन लीला करणारे भगवान त्रिलोकीनाथ शिवांचे आज आम्हाला दर्शन झाले, ज्यांच्या दर्शनाने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अशा प्रकारे सर्वजण भगवान शिवांची स्तुती करू लागले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या मेरूसारखे अनेक पर्वत शैलराज हिमालयाला म्हणाले, हे पर्वतराजा, आता विनाकारण का उशीर करताय? आपण लवकरात लवकर पार्वतींचे कन्यादान करावे. तेव्हा हिमालय आणि मैना यांनी आनंदाने आपली कन्या पार्वतीचे कन्यादान केले. कन्यादान करताना पर्वतराज म्हणाले, हे करुणामय भगवान शिव, आज मी तुम्हाला माझी कन्या पार्वती देतो. तिला आपण आपली पत्नी बनवून माझ्या या कुळाचा उद्धार करा.
अशा प्रकारे शैलराज हिमालयाने आपली कन्या पार्वतींचा हात भगवान शिवांच्या हाती दिला. त्यानंतर सदाशिवांनी वेदमंत्राच्या शब्दाप्रमाणे मंत्राचे पठण करत देवी पार्वतीचा हात हाती धरून पृथ्वीला स्पर्श केला आणि देवी पार्वतींचे पाणी ग्रहण केले. अशा प्रकारे गिरिराजांनी कन्यादान करतात शिवा आणि पार्वतींच्या स्तुतीचा नाद सर्वत्र गुंजू लागला. गंधर्व आनंदाने सुंदर गीत गाऊ लागले, अप्सरा नाचू लागल्या. हा शुभ विवाह संपन्न झाल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. ब्रह्मा, विष्णू, इंद्र इत्यादी सर्व देव देखील खूप आनंदित झाले. त्यानंतर शैलराज हिमालयाने अनेक गोष्टी भगवान शिवांना सादर केल्या. सुवर्णाचे रत्नजडित आभूषणे, दूध देणाऱ्या 1.25 लाख गायी, 1 लाख सुसज्ज घोडे, 1 कोटी हत्ती, त्याचबरोबर 1 कोटी सोन्याचे रथ आणि आपली कन्या पार्वतीची सेवा करण्यासाठी 1 लाख दासीही दिल्या. त्यानंतर विवाहासाठी आलेल्या अनेक आप्त इष्टांनी आपल्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार शिवा आणि पार्वतींना उत्तमोत्तम वस्तू भेट म्हणून दिल्या. या विवाहामुळे सर्वजण आनंदित होते. सर्व दिशेला मधुर संगीत वाजत होते. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यावर आकाशातून फुलांचा वर्षाव होत होता. त्यानंतर तेथे उपस्थित सर्व महान ऋषींनी भगवान शिव आणि देवी पार्वतींच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यावेळी हिमालय नगरीमध्ये एक उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व स्त्री पुरुष आनंदाने नाचत होते, गात होते. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, त्यानंतर माझी आज्ञा मिळाल्यानंतर महादेवानी अग्नी प्रदीप्त करायला सांगितला आणि आपल्या पत्नीला पार्वतीला आपल्या सोबत बसवून ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या 4 वेदांतील मंत्राचा उच्चार करून तिथे हवन केले. त्यावेळी लोकमर्यादेनुसार भगवान शिव आणि देवी पार्वतींनी अग्नीला फेरे घातले. त्यावेळी भगवान शिवांच्या मायेने मी मोहित झालो आणि माझी नजर अत्यंत सुंदर देवी पार्वतींच्या शुभ चरणांवर पडताच मी व्यासनेने व्याकुळ झालो. मनामध्ये मला खूप लाज वाटली. माझ्या या भावना कोणाच्या लक्षात येऊ नयेत म्हणून मी माझ्या मनातील भावना दाबून टाकल्या. परंतु भगवान शिव सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहेत. त्यांच्यापासून काहीही कसे लपवता येईल. त्यांची नजर माझ्यावर पडली आणि माझ्या मनात निर्माण झालेल्या वाईट विचारांची त्यांना जाणीव झाली. भगवान शिवांच्या रागाला सीमा नव्हती. क्रोधित होऊन भगवान शिव मला मारण्यासाठी पुढे सरकू लागले. त्यांना रागावलेले पाहून मी भीतीने थरथर कापू लागलो आणि तिथे उपस्थित असलेले सर्व देवही घाबरले. भगवान शिवांचा राग शांत करण्यासाठी सर्व देवांनी एक सुरामध्ये भगवान शिवांना सांगितले, हे सदाशिव, आपण दयाळू आहात. आपण आपल्या भक्तांवर सदैव प्रसन्न आहात आणि त्यांना जे काही हवे ते पुरवतात. हे परमेश्वरा, आपण सत्य आणि आनंदाचे मूर्त स्वरूप आहात. प्रसन्न होऊन मोक्षप्राप्तीसाठी इच्छुक होऊन ऋषीमुनी आपल्या चरणकमलांचा आश्रय घेतात. हे प्रभू, तुमचे तत्व कोण जाणू शकेल. तेव्हा ब्रह्माजींची ही चूक माफ करून त्यांना क्षमा करा, अशा आम्ही सर्व भक्त तुम्हाला प्रार्थना करतो. अशा रीतीने देवतांच्या स्तुती आणि क्षमेचा परिणाम म्हणून भगवान शिवांनी मला अभय दिले. नारद, मग मी माझ्या मनातील त्या भावना कठोरपणे दाबून टाकल्या. तरीही त्या भावनांमुळे हजारो बालखिल्य ऋषींचा जन्म झाला, जे अतिशय तेजस्वी होते. त्या ऋषींना पाहून भगवान शिव क्रोधित होतील हे जाणून तू त्यांना गंधमादन पर्वतावर जाण्याची आज्ञा दिलीस. तो बालखिल्य ऋषींना सूर्यदेवाची उपासना करून तपश्चर्या करण्याचा आदेश दिला होता. तेव्हा त्या बालखिल्य ऋषींनी मला आणि भगवान शिवांना लगे नमस्कार केला आणि ते गंधमादन पर्वतावर ताबडतोब निघून गेले. त्यानंतर भगवान शिवांची आज्ञा मिळाल्यानंतर मी शिवपार्वती विवाहाची उर्वरित कामे पूर्ण केली. सर्वप्रथम भगवान शिव आणि पार्वतींच्या मस्तकी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर तेथे उपस्थित सर्व ब्राह्मणांनी दोघांनाही ध्रुवाचे दर्शन दिले आणि त्यांना हृदयस्पर्शी स्वस्ती पठण आदी कामे पूर्ण केली. हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर भगवान शिवांनी पार्वतींच्या मस्तकी सिंदूर भरला, जे सौभाग्य आणि वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जाते. मस्तकी सिंदूर भरताच पार्वतींचे रूप लाखो कमळासारखे फुलले होते. त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. त्याचे सौंदर्य सिंदुराने वाढवले होते. त्यानंतर शिव आणि पार्वतींना एका योग्य आसनावर बसवण्यात आले आणि त्यांनी तेथे अन्नप्राशन केले. अशा प्रकारे या परिपूर्ण विवाहाची सर्व कार्य विधीनुसार पार पडली. तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी मला ब्रह्मदेवाला आचार्य मानले आणि हा विवाह सुखी होण्यासाठी पूर्ण पत्र दान केले. मग त्यांनी गर्ग मुनींना देवांना दान केले आणि वैवाहिक कार्य पूर्ण करण्यामध्ये मदत करणाऱ्या सर्व ऋषींना शेकडो सुवर्ण नाणी आणि अनेक मौल्यवान रत्न दान केले. तेव्हा सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.
सर्वजण अतिशय आनंदित होऊन शिव आणि पार्वतींची स्तुती करत होते. मग मी, श्रीहरी आणि इतर ऋषी सर्व देवतांसह शैलराजाची आज्ञा घेऊन जनवासामध्ये परतलो. हिमालय नगरातील वृद्ध स्त्रिया आणि पार्वतींच्या सखींनी भगवान शिव आणि पार्वतींना सोबत नेऊन सर्व रीतिरिवाज पूर्ण केले, सर्व विधी पूर्ण केले. त्यावेळी शिव आणि पार्वतींचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. त्यांचे अप्रतिम सुंदर सौंदर्य पाहण्यासाठी सरस्वती, लक्ष्मी, सावित्री, गंगा, आदिती, शची, लोपामुद्रा, अरुंधती, अहिल्या, तुलसी, स्वाहा, रोहिणी, पृथ्वी, शतरूपा आणि रती, देवकन्या, नागकन्या या सर्व तेथे आल्या होत्या आणि त्या भगवान शिवांशी चेष्टा करू लागल्या, हास्य विनोद करू लागल्या. अशा प्रकारे त्या स्त्रियांचे विनोदपूर्वक संभाषण ऐकून भगवान शिव शांत झाले. पण जेव्हा स्त्रिया शांत झाल्या नाहीत आणि त्या विविध पद्धतीने भगवान शिवांचे हास्य विनोद करू लागल्या, तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे स्त्रीवर्ग, तुम्ही लोक जगाच्या माता आहात आणि माता होऊन आपल्या पुत्राच्या समोर असे निर्लज्ज वचन का बोलत आहात? तेव्हा भगवान शिवांचे हे शब्द ऐकून सर्व देवी लज्जित झाल्या आणि त्याचबरोबर तिथून निघून गेल्या. आणि श्रोतेहो, याचबरोबर शिवमहापुराणातील भाग 25 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.